बघा सगळं काळं झालंय, पाऊस चालू झालाय बाहेर. मी तर बहादूर वरती लावतो म्हणून मी AC लावून इथं बसलेलो. पाऊस आलाय जोरात बाबा. बघा सुहानी रात है. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करून जावा. आणि आता मी चाललो आहे जिमला. सकाळचे 8 वाजता लेट झाला आज जिमला यायला, तर निघूया जिमला यायला. तिथून जाऊन आपल्याला कामाला पण जायचं. अजून बहादूर झाला 2 मध्ये येत नव्हता, आता यायला पण लागल्या कामाला. काल पण आलेला, कालच्या ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर कालचा ब्लॉग मी दुपारी 12 वाजता टाकणार. आणि आपला डेलीचा टाईम आहे 12चा. आता निघूया जिमला जायला. आमचा जिमला जायचा रस्ता, माझी बिल्डिंग गेली मागं. इकडं पाऊस आले तर रोड वल्ला झालाय. आणि इकडं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये झोपाळे कमी आणि पाणी जास्त साठलेलं आहे. मला आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं क्रिकेट लोकांना येते शिकवायला, बाहेरून येतात, इथं पण पैसे देतात बिस्टीवाल्याला. पोचलो आता बघा. आता जिमवरून आलो, घरी चाललोय. घरी जाऊ, आपली डाएट घेऊ. आणि आजचा आपला वर्कआउट होता चेस्ट आणि ट्रायसेप. पोरं क्रिकेट खेळत आहेत. इथं पाणी भरलं तरी क्रिकेट खेळतात भाई. खेळायला किती जण आहेत बघा. तिकडे एक जण आहे, हा इथं एक आहे, एक झाडामाग आहे, एक तर बसूनच आहे आरामात. हे काय अंडी आलेत वाटतं, पण सेमच भाव आहे, आपण आपल्याकडूनच घेतो भाई. इथे चिमण्यांना खायला ठेवले. फुल भरलेलं असतं, अर्ध झाले कसं. आणि आपली गाडी आपल्या जागेवरच आहे. आपण चालत जातो, पण गाडी घेऊन नाही जात आपण फक्त चालत जातो. चालत ओट्स तयार आहे बघा. चॉकलेट ओट्स. तर आता आपण निघालो कामाला जायला. निघूया, चालतच जातो, गाडी नाही घेऊन जात आपण. 30ला पोचलो आता. आज जाऊया आणि काही चेक बिक टाकायचे तर विचारू आणि चेक टाकू. सकाळ सकाळचे आमच्याकडे कसं काम असतंय. बहादूर येतो, देवपूजा करतो आणि असा त्याच्या जागेवर बसून राहतो. कारण सेठ लोक येतात 11 साडे11ला, म्हणून तर माझ्या अर्धा तास आराम, नंतर काम चालू. काम पण मर्जीनी ना रे, बरोबर ना. काम किधर काम है होता तो मर्जी से ही है. तू तो लेट ही करता है काम, हर काम लेट. रुद्राक्ष की माला टाकली आहे, ही पण मीच दिलेली आहे. या बघा, ही तुम्हाला बॉलेरो दिसते काय, अशी सेम बॉलेरो याच्याकडे पण आहे. सेम बॉलेरो सेम. आता आम्हाला काम नाही म्हणून आम्ही वरती येऊन बसलो. ॲडजस्ट करून खाली गेला. बहादूर तिथं वाचला, तिथं आपण साफ केलं. मालाचा सगळा वरती लावून जेवायला बसतोय. जेवायला माझी भाजी आहे मसूर आणि आपली भाकर. त्यांनी राईस आणला आणि बाहेरून भाजी. वरतून याची स्टाईल बघा, फाटलेली जीन्स. इसमें क्या है रे? मेरे को लगा अचार है क्या. पैसा पैसा पैसा. इससे खून बढ़ता है, इसलिए खून बढ़ाने जाता है. हाँ, लेकिन एक काटा तभी खाने का नहीं, लेकिन तभी टेस्ट अलग आता है. काय भाजी है. लेकिन है काय का
हे काय का भाजी है? कम है, पानी ज़्यादा है। वो तो कम ही रहेगा ना, पानी ही ज़्यादा रहेगा। बाहर के सब्जी में ऐसे ही रहता है, पर वो लोग कमाएंगे क्या फिर भागा खाओ। वरती बसले जेवायला वरती। तर आता जेवण बिवून झालंय, लाईट बंद करणार आता आणि झोपणार। 2 पीस घेतले तिथं उशासाठी आणि काही काम नाही तर वरती चांगलं साफ पण केलेलं होतं आधी। मग ते झोप काढू, कमीत कमी 2 वाजले, आता लवकर पण जेवलो, 1-1.5 तास तरी झोपू आणि मग काय काम असलं तर करू, नाही तर खाली जाऊन बसू। आणि आपली 1 लिटरची दुसरी बॉटल साधारणची पण संपली आहे बघा। एवढी खाली आली, तेवढी आली रे, 1च मिनटं आहे बघा, एवढी वरती आली आहे। आणि नंतरला काय काम असलं ते करू, नाही तर खाली जाऊन AC मध्ये झोपू, सॉरी बसू। पण झोपायला तर वरती असतं ना, खाली नाही। खाली मेन कसं कोणी येतं कोण नाही म्हणून, वरती कोण नाही येत एवढं म्हणून 2 फॅन पण लागलेले, आरामात झोपू भाई, मजा करू। भेटू तुम्हाला डायरेक्ट झोपल्यानंतर। आता मी झोपून उठलेलो आणि गोडाऊनला आलेलो, टॉयलेट करायला आलेलो आणि कोणतरी आले पुढं, जाऊ जरा त्यांना काही चहा बोलायला जाऊ। आणि कमीत कमी आता किती वाजले, 2:30 वाजलेत, म्हणजे कमीत कमी 2:30 वाजून गेले, म्हणजे कमीत कमी 1 तास तरी झोपलो मी। आता बाकी तर काय काम नाही, जरा कोणतरी आले म्हणून जरा उठायला लागले लवकर, नाही तर झोपलो असतो, झोपलो पण नसतो, साप होतं म्हणून झोपलो। आणि कसं काय बोलणार होतो मी, हां, साईराज, संकेत, अक्षदीप हे 3 आधी वरती झोपायचे, आता मी झोपतोय, तुमचा भाऊ। त्यांची आता ती लोक हे व्हिडिओ बघत असेल ना, तुमची जागा मी सांभाळतोय झोपायची बाबा, असं काही नाही। ते होते तेव्हा पण मी झोपत होतो, पण एवढं नव्हतं झोपत, कधीतरी झोपलो तर, नाही तर नाही। पण ते डेली जेवले झोपायचे आणि बाजूला मी खाली असायचो। मी बाय चान्स कधी झोपलो तर झोपायचो, नाही तर नाही झोपायचो, असं आहे। जाऊया पुढं, कोणतरी आले जरा चहा बोलू आणि त्यांना चहा नेऊन देऊ। बाकी काय काम नाही, काय काम असेल ते करू, नाहीतर वरती जाऊन झोपायचं नाही आता। कारण सर आहेत पुढं, कॅमेरे इथं भले कॅमेरे नाही आहेत, पुढं कॅमेरे लागलेले आहेत, कॅमेऱ्यामध्ये बघणार मग ते काय झोपलाय करून हे ते, मग खाली वाटलं तर इकडे बसायचं, पण झोपायला नाही भेटणार। पाऊस येऊन गेला, मी वरती झोपलो आणि तर पाऊस येऊन गेला, रोड वल्ला झालाय, गाड्या पण वल्ल्या झाल्यात बघा। इथं मंदिर, साईबाबाचं मंदिर आहे। काम नाही बोलून काम आलंय, ते बघा बाथरूमवरती काम करतोय, माल लावतोय, मायला काय ग्रीस लागलं परत, नशीब मला लक्ष केलं म्हणून थोडंसंच लागलं। वरती काम करतोय, संकेत नाही, साईराज नाही, तर याला बहादूरला काम करायला लागतंय, नाही तर बहादूर बसलेला असतो बाबा, मजा करतो बहादूर। आणि आता काम मी खालून मोजतोय आणि मला किती घाम आलाय, आणि हा कसा आरामात, इथे एक फॅन, तिकडे एक फॅन, कसा आरामात काम करतोय हा, याला काय गरम होत नाही काय नाही। हे बघा कसा घाम आलाय, घामात काम करतोय मी आणि गडीला आरामात राहिलाय। हे सगळं त्या तिघांमुळे होतंय, साले 3 काम सोडून गेले, नाही तर आम्हाला काम करायला लावलंय, नाही तर आम्ही आरामात AC मध्ये बसलेलो असायचो। हा बहादूर पण एवढं कधी काम केलं नाही त्याने आयुष्यामध्ये, तर त्याला ती 3 जण सोडून गेल्यानंतर त्याला पण करायला लागतंय। चांगलं ACत बसलो असतो आम्ही तिघांनी, माल उघडला असता ना, काम नाही तर काम वाढवलं आमचं। बघा सगळं काळं झालंय, पाऊस चालू झालाय बाहेर, मी तर बहादूर वरती लावतो म्हणून मी AC लावून इथं बसलेलो, पाऊस आलाय जोरात बाबा। बघा सुहानी रात है, काम झालं, आता वडापाव पार्टी चालली आहे भाई, वडापाव पार्टी, कीर्ती कॉलेज वडापाव। क्या तू कीर्ती कॉलेजचा वडापाव, बहादूर पण इथं खातोय, आधी तोंडात आहे, असं नाही खात नाही, खातोय तो पण। तर कॅमेरा चालू आहे तर खाणार नाही। आता कामावरून सुटलो आणि केमच्या इथं पोचलोय, आणि इथं काय काम चालू आहे कसलं, आणि आपल्याला आता चालून कमीत कमी 15 मिनटं तरी झाली मला चालून, अजून 15 मिनटं तरी लागतील मला। हे बघा इकडे केम आहे आणि चाललोय इथून बाबा,
हे काय यांचं केमोले तिथं काम करत असतील, त्यांचं राहायचं आहे इथं वाटतं. पूर्ण इकडून एवढं असं अजून आपल्याला 15 मिनटं लागतील चालत जायला. चालत यायचं म्हणजे लई हे याचा मायला, तर आज वाट लागली आणि सकाळपासून आम्ही बसून होतो आणि रात्री दुपारनंतरला काम. तर आजचा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.